कशी आहेस ग तू? इकडे मला बी तुझी भारी आठवण येते बघ. मला बी तुमची लय आठवण येते. कधी कधी वाटतं सगळं टाकून यावं तुझ्याकडं, माझ्या कमळीकडं. मला बी भेटावं असं वाटतं आणि भेटून कडकडून मिठी मारायची वाटते तुम्हासनी. खरं मग मी मनाला सांगतो, नाही, आपल्याला धीर धरायचं बाबा. माझ्या कमळीनं मला वचन दिले की ती जिंकूनच येईल, ती तिचं सपान पूर्ण करूनच येईल. मी माझ्या त्या कमळीची वाट बघतोय. पुरी आमची काय बी काळजी करू नको. तुझी आई, मी दोघं बी निवांत आहे. बरं ते नवं, पण नवीन मित्र बनवलास का नाही? हा, जावई बिवई सापडला की नाही आमचा? अगं मस्करी करतो पोरी, मला माहिती आहे. तुझ्या डोक्यात अभ्यासाशिवाय दुसरं काही येत नाही. तर एक सांगतो, आयुष्य म्हणजे फक्त पुस्तकात दाखवतात तसं नाही. आयुष्याच्या वाटेवर नवीन नवीन लोक भेटतात, नवीन अनुभव येतात आणि त्यापासून पळायचं नाही. तर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा येळीच अनुभव घ्यायचा. खरं त्याचबरोबर आपलं ध्यान आपल्या लक्षावर ठेवायचं. कळतंय ना वा? तुला आज जरा घाईतच पत्र टाकलं, आठवण आली म्हणून. उद्याचं पत्र मोठं असेल. खरं पुरी, एक गोष्ट ध्यानात ठेव. ज्या मार्गात अडथळे येतील, तुझ्या मनाचा गोंधळ उडल, खरं तू डगमगायचं नाही, स्थिर राहायचं. असं समज तू एका मोहिमेवर गेली आहेस. जसं महाराज मोहिमेवर गेल्यावर फक्त जिकायचाच विचार करायचे, तसं तू बी कर. किती बी संकट असली तरी महाराज कधी खचले नाहीत, तसे तू बी खचू नको. आबा, आता तुम्ही म्हणताय तसंच होणार. मी माझ्या ध्येयापासून अजिबात हटणार नाही. हाय तुळजाई, तू जशी महाराजांच्या मागं होतीस तशीच माझ्या बी पाठीशी राह. मला बळ दे. जय भवानी. आज या घरातलं सगळ्यात मोठं सत्य बाहेर येणार आहे.